होय. जय शिवराय. नमस्कार. मी दिनेश मोहिते. दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही किल्ले सागरगड इथे एक दुर्ग भ्रमंती मोहीम माझ्या सह्याद्री पुत्र ट्रेकर्सच्या माध्यमातून आयोजित केली होती. आणि संडेला रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी 2 तासाच्या ट्रेकनंतर आम्ही सकाळी किल्ले सागरगडवरती पोचलो. आणि तिथे पोचल्यानंतर काही मुलं हुल्लडबाजी करत होती, थिल्लरबाजी करत होती, म्हणजे स्पीकरवरती गाणी लावून नाचत होती, रील्स काढत होते. आम्ही त्यांना विचारलं, बाबा तुम्ही हे काय करताय? मी त्यांना स्पष्ट विचारलं अगोदर, हे काय आहे? ते बोलतात की हा माउंटन्स आहे. मग त्यांना मी माझ्या शब्दात समजवलं की हा माउंटन्स नसून हा किल्ला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला. आणि ह्या किल्ल्यावरती अशी तुमची थिल्लरबाजी, हुल्लडबाजी आम्ही खपवून घेणार नाहीत. नशीब त्या मुलांनी पुढे एकही शब्द न बोलता माफी मागितली. आणि त्यांना आम्ही किल्ल्याचं महत्त्व समजावून सांगितलं की तुम्ही पुढे अशा कुठल्याही ऐतिहासिक स्थळांवरती जाताना विचार करा की तिथे थिल्लरबाजी होणार नाही, हुल्लडबाजी होणार नाही, किंवा हा परिसर घाण होणार नाही याची काळजी घ्या. त्यांना समजवल्यानंतर त्या मुलाने तिथला परिसर त्यांनी केलेली घाण स्वच्छ केली. आणि त्यांनी नम्र शब्दात आम्हाला सांगितलं ह्यापुढे आम्ही काहीही करणार नाही. आणि त्यानंतर ते त्यांचं सामान घेऊन गड उतार झाले. मित्रांनो, आणि त्यांच्यातल्या सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारला की तुम्ही मराठी किती विचारले? का मराठी विचारला? कारण जो मराठी माणूस असतो तो किल्ल्यावरती अशा गोष्टी करत नाहीत. ते बोलले आम्ही मराठी नाहीत, आम्ही भारचे आहेत. समजतं, या भारच्या लोकांना आपल्या ऐतिहासिक स्थळांचे किंवा गड किल्ल्यांचे काहीही महत्त्व नाही. ही फक्त लोक मजा करण्यासाठी आपल्या गड किल्ल्यांवरती येतात. मित्रांनो, मुंबई पुण्यावरची लोक अलिबाग साईडला ह्यासाठीच येतात. आणि त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही यापुढे जर अशा ऐतिहासिक स्थळांवरती जर तुम्ही आलात तर त्या ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य राखा, अन्यथा तुमची खैर नाही. कारण तुम्ही लोक येऊन तिथे हुल्लडबाजी करता, थिल्लरबाजी करता, घाण करता, आणि तुम्हाला कशाचाही सेन्स नव्हतो. फक्त तुम्ही लोक मजा करण्यासाठी हे खपवून घेतलं जाणार नाहीत. आपले समुद्रकिनारे किंवा अशी ऐतिहासिक स्थळं ही आपली वारसा स्थळं आहेत, याचा तुम्ही आदर करा. तुम्हाला फिरायला कोणीही बंदी घातली नाहीत. ही मुलं ही विरार, नालासोपारा किंवा मीरा रोडवरून आलेली ही मुलं ही ओव्हरनाईटला होती. ह्या लोकांनी रात्री किती थ्रिलरबाजी, हुल्लरबाजी केली असेल. आम्ही काय त्यांच्या बॅग वगैरे चेक नाही केलं, पण त्या लोकांना आम्ही विचारलं की तुम्ही इथे दारू प्यालत काय, मद्यपान केलं काय, किंवा नॉनव्हेज वगैरे खाल्लात काय? त्या लोकांनी घाबरून मग नाही सांगितलं. आम्ही त्यांच्या बॅगा वगैरे काय चेक नाही केल्या, पण त्या लोकांनी निश्चितच मद्यपान वगैरे केलंच ना. कारण अशी मुलं ओव्हरनाईटला येतात, ही लोक फक्त मजा करण्यासाठी येतात. आणि ह्या लोकांना एकच सांगणं आहे की स्वतःला आवरा, वारसा स्थळांचं तुम्ही पावित्र्य राखा, एवढीच त्यांना विनंती आहे. आणि ही जर विनंती त्यांनी धुडकावून लावली किंवा ऐकले नाहीत तर मग आपले दुर्गसेवक आहेतच त्यांना प्रसाद द्यायला. जय शिवराय.